बोलल्याच्या नंतर मी बोलायला नाही पाहिजे, कारण की दादा पाटलांनी सुरूची जी भूमिका ज्या पद्धतीने मांडली त्याच्यापेक्षा वेगळं मी काही बोलू शकत नाही. आज गेल्या 6 टर्म पासून ज्या व्यक्तीने आमच्या शिरूर तालुक्यामध्ये त्यांचं राजकीय वलय आणि राजकीय अस्मिता जोपायचं काम केलं ते स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब. आज 6 वर्ष 6 टर्म ज्या व्यक्तीने या विधानसभेचा अर्ज भरला त्यामध्ये त्यांना 4 वेळा पराभव पत्करायला लागला, 2दाच विजय भेटला. त्या एका विजयामध्ये आपल्या शिरूरच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही हवेलीकरांनी त्या व्यक्तीला जो सन्मान दिला, आज त्या सन्मानाची परतफेड करायची ज्यावेळेस वेळ आली, त्यामुळं जे विचार आमच्या वडिलांनी आमच्या शिरूर तालुक्याला शिरूर हवेली मतदारसंघामध्ये मांडले तेच विचार घेऊन आज आम्ही सर्वांनी एकमुखी माऊली आबा कटके महायुतीच्या बाजूने त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलं. आणि जी भूमिका ज्यावेळेस घेतली गेली त्यावेळेस साहेबांचे विचार आम्ही आमच्या मनी घाली ठेवल्यामुळे आम्ही तो विचार घेतला गेला. आज शिरूर भारतीय जनता पार्टी असो, हवेली भारतीय जनता पार्टी असो, आज मोठ्या ताकदीने ज्यावेळेस प्रदीप दादा व्यासपीठावर उपस्थित असतात त्यावेळेस भक्कम आधार माऊली आबा एक घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्या मागे भक्कमपणे उभे राहणार आहे. हीच ग्वाही मी आपल्या शिरूरकरांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो. भविष्यामध्ये 20 तारखेला आपल्याला माऊली आबांना भरघोस मताने विजयी करायचंय आणि हाच ध्यास ठेवून आपल्याला हे 15 दिवस पूर्ण जोमाने काम करायचंय आणि आपल्याला माऊली आबांना 23 तारखेला विधान भवनामध्ये पाठवायचंय. हीच भूमिका आपल्या सर्वांसमोर मांडतो. थांबतो. धन्यवाद.